9 ऑगस्ट 2024 रोजी आरजी कार मेडिकल कॉलेज कोलकाता येथे एक तरुण पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीच्या ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली। या भीषण घटनेनं वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसलाय। याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केलाय आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केलेत। त्यानुसार आष्टी शहरात डॉक्टर असोसिएशनच्या वतीने शनिवारी सकाळी विराट रॅली काढून तहसील प्रशासनाला मागणीचे निवेदन दिले। आष्टी डॉक्टर्स अध्यक्ष डॉक्टर विलासराव सोनावणे, कडा डॉक्टर्स अध्यक्ष डॉक्टर पंडित खिलारे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राहुल टेकाडे, डॉक्टर शिवाजी राऊत, डॉक्टर काकडे, डॉक्टर पोकळे, डॉक्टर नदीम शेख, डॉक्टर प्रकाश झांजे, डॉक्टर अभय म्हस्के, डॉक्टर लाड, डॉक्टर सचिन टेकाडे, डॉक्टर संदीप टेकाडे, डॉक्टर राम साणप, डॉक्टर केतन गर्जे, डॉक्टर गीते, डॉक्टर घुले, डॉक्टर बोडखे, डॉक्टर गाडे, डॉक्टर शिंदे, डॉक्टर धस, डॉक्टर युवराज तरटे, डॉक्टर चौधरी, डॉक्टर शेंडगे, डॉक्टर पिसाळ, डॉक्टर ढेरे पाटील, डॉक्टर अजहर बेग, आष्टी तालुक्यातील डॉक्टर्स बहुसंख्येनं तसेच केमिस्ट बांधव, लॅब टेक्निशियन बांधव उपस्थित होते। महिला डॉक्टर शैलेजा गर्जे, डॉक्टर ज्योती अकोलकर, डॉक्टर वर्षा राऊत, डॉक्टर रिजवाना शेख तसेच जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा सुवर्णा घिरे, सौ निंबोरे यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक शिंदे यांना निवेदन देण्यात आले। प्रतिनिधी अनिस मोमीन, तेजवार्ता न्यूज नेटवर्क, आष्टी, बीड। कॉलेजमध्ये एक 31 वर्षीय महिला डॉक्टरवर अत्यंत क्रूररित्या बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। आपण ज्या भारत देशात राहतो ते शिवशाहू फुले यांचा तो देश। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची हात छाटली जायची आणि आज आपण 21व्या शतकात जगत आहोत। डॉक्टर प्रोफेशन म्हटलं की खूप नोबल प्रोफेशन मानलं जातो। डॉक्टर हा देवाचा एक रूपच मानलं जातो आणि त्यात ही महिला डॉक्टर, महिलेला जगतजननी असं म्हटलं जातं आणि ह्या देशात या महिलेवर असा अत्याचार इतका क्रूर त्या हैवानाने जो केलेला अत्याचार अत्यंत निषेध करण्यासारखा आहे, अत्यंत लाजिरवाणा आहे। अशा घटना परत पुन्हा होऊ नये म्हणून आपण सर्व डॉक्टर्स इथे रस्त्यावर आलेलो आहोत। याचा कुठेतरी नोंद घेतली पाहिजे, सरकारने याची कुठेतरी नोंद घेतली पाहिजे आणि महिलांवर होणारे अत्याचार हे थांबले पाहिजे।